पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आपल्या देवानी आपल्या देवाचा ओळख करून देताना आपल्याला बोललेलं एक सुंदर वाक्य आहे. योहानाचा शुभवर्तमान 15वा अध्यायातील 13व वचन. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मित्राकरिता प्राण द्यावा यापेक्षा मोठा प्रेम नाही. आपले देव खरा मित्र आहे. हालेलुया. येशूने सांगितलेलं आहे, कोल्हा येत आहे म्हणून दिसल्यावर कामगार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाणार. हालेलुया. जो खरा मालक आहे तो पळून नाही जाणार. हालेलुया हालेलुया. स्वतःचा प्राण मित्राकरिता देत आहे यापेक्षा मोठा प्रेम नाही. हालेलुया. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये संत पाऊल या सर्व गोष्टीबद्दल अजून जरा खोलपणामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देत बोलत आहे. रोमकरास लिहिलेले पत्र 5व्या अध्यायातील 10व वचन. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, आपण पापी असताना आपल्यासाठी परमेश्वर प्रभू येशू मरणाला आला. पापी असताना. एखाद्या चांगल्या मित्रासाठी कोणतरी काहीतरी करायचं तयारी केलं तर बरं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रभू येशू स्वतः आपण पापी असताना त्याच्या लायकीच्या संबंधातील कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही आपण पोहोचत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लेवल मध्ये, खालच्या लेवल मध्ये आपण असताना येशूने आपल्याला जवळ केलं. माणसांचं आकर्षण वाईटाकडे जास्त आहे. संत पाऊल या 5व्या अध्यायामध्ये सर्व बोललेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये पाऊल बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या 7व्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये पाऊल बोलत आहे. हालेलुया. माझी इच्छा नाही वाईट बोलायला, वाईट करायला. हालेलुया. जरी माझी इच्छा नाही तरी मी असंच काहीतरी करतो. हालेलुया. आपण ऐकूया देवाचं रोमकरास पत्र 7व्या अध्यायातील 18व्या वचनापासून वचन ऐकूया. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. हालेलुया. जे करायला मला बरं वाटत नाही मी ठरवतो करणार नाही, करणार नाही, करणार नाही. हालेलुया. तरी जे करायला नको म्हणून मला वाटते, एक दिवस मला दिसत आहे शेवटी तेच करायचं.
हालेलुया. धन्यवाद येशू. त्याच्या पाठीमागे एक तत्व त्यांना सापडलं. ते पुढे वाचा सिस्टर. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. हालेलुया. हालेलुया. माझ्या ठाई वास करणारे पाप आहे ते माझ्या आतमध्ये जागा पकडलेलं आहे. मी करत नाही तर माझ्यामध्ये हे पाप वास करत आहे. माझ्यामध्ये बसून ते पाप करत बसलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, पोप बेनेडिक्ट 16 यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले. हालेलुया. नासरतकर येशू. हालेलुया. त्या पुस्तकामध्ये भावनावर वापरून पोप साहेबांनी एक सुंदर गोष्टी बोललेल्या आहे. पोप साहेबांनी सांगितलेले असे आहे, Holy Spirit prevented Jesus from entering into Galilee. Praise the Lord. Hallelujah. गालिलीमध्ये प्रवेश करण्यासाठी पवित्र आत्म्याने प्रभू येशूला अडवलं. कशासाठी अडवलं? हालेलुया. काय करायचं अगोदर येशूला एक महत्वाचं कार्य करायचं आहे. ते काय आहे? शुभवर्तमानामध्ये 4 अध्यायातील पहिले वचन. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यातनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरच्या मागे उजवा हात वर करून प्रेमाने हे वचन एकदा बोला. हालेलुया. हे येशूचा कार्य चालू व्हायच्या अगोदर आबा विद्याने किंवा पवित्र आत्म्याने केलेली गोष्ट इथे लिहिलेलं आहे. आपण ऐकूया. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यातनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. हालेलुया. तिसरा अध्यायामध्ये येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या येशूला पवित्र आत्मा परिपूर्ण झाला तर पुढचा कार्य माहिती आहे. हालेलुया. पुढचा कार्य काय आहे? 4:14 पासून वचन. हालेलुया. गालिलीमध्ये जायचं आणि कार्य चालू करायचं. हालेलुया. कार्य चालू करायला जाणाऱ्या येशूला पवित्र आत्म्याने सांगितलं, थांब. प्रभू तुम्हा बरोबर असो. हाडाच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेल्या कोणतरी एका व्यक्तीला प्रभू येशू स्पर्श करत आहे. तरुण वयापर्यंत पोहोचलेले नाही अशी एक छोटी मुलगी अधून मधून रडत दिवस काढत आहे. येशू त्या छोट्या मुलीला आशीर्वादित करत आहे. तुमच्यामध्ये अनेकांचा
हृदयाची व्यथा येशू पाहत आहे. तुमच्या हृदयाचा त्रास पाहणारा येशू तुम्हाला आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना कळत आहे तुम्हाला पुढे जगणे, पुढे जाणे खूप कठीण आहे. अशा लोकांना येशू सांगत आहे, परमेश्वराला हाक मारा आणि सांगा, येशू तुझी कृपा मला पुरेशी आहे, मला तुझी कृपा आहे. येशू कृपा देणार. येशू देणाऱ्या कृपेने तुम्हाला पुढे पुढे जाता येणार. शरीरामध्ये काही भागामध्ये इरिटेशन होत आहे, अशा काही लोक तुमच्यामध्ये आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करत आहे. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती कन्फ्युजन मध्ये आहे, माझ्या केसाचा स्टाईल बदलायचा आहे का म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू जसे आहे तसे तू नीट आहे. हालेलुया. हालेलुया. असा कोणतरी आहे ज्यांच्या भाषामध्ये घाणेरडे शब्द येत आहे. त्या वाईट गोष्टीपासून बाहेर पडायला पवित्र आत्मा काही लोकांना कृपा पुरवत आहे. हात वर करायला अनेकांना प्रभू शक्ती पुरवत आहे. डोळ्यामध्ये त्रास होत आहे, अशा अनेकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.